प्लीज गाड़ी बाहर AH02DN4251 प्लीज गाड़ी जरा बाहर बाबा काय तर तुझ्या हातात आहे ना, कारण आवाज कमी
कमी पडला तर डीजे वाल्याकडे मागू. हो कोटातल्या वहिनी हो तर बाई जोरात याला सगळ्यांनी जोरदार म्हणा माझ्या बरोबर गणपती बाप्पा. याला बोलतात आवाज. म्हणून काय म्हणतो पाऊस आला जोरात लागला अंधारी पुराला पाणी. आज जोडीला हाय ही मिशीवाली राणी. इथं सगळ्या बसलेल्या माझ्या आहेत बहिणी. आणि आज चांगली साला काढणार हो कोटातल्या वहिनी. हो दे ना जोरात. झोपला नाही ना. कारण ब्रँड हा ब्रँड राहणार बुवा. कानात काय घातला शिव बाहेर काढा आणि बारी बघा कशी करतो. एक तास ओतून एक तास करणार बुवा. आणि बुवा म्हणाल जे काय करायचं तर पहिल्या बारीत करा म्हणाले ना. पहिल्या बारीत पहिल्या शब्दापासून बुवा सुरुवात. चॅलेंज एक्सेप्टेड. काय उड्या मारायच्या त्या मारा बघू दुसऱ्या बारीत. कारण यांना बोलवण्यापेक्षा ना सिंगल वारी मी चांगली गेली आहे ना. हो मला सिंगल वारीला आलीला. काय बुवा तू सुरुवात करतो बघा.
रसिकांना शाहिरी मानाचा मुद्रा करून यावर्षी या अंजनेरी गावच्या पावनभूमीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जोशीवाडी यांनी मला माझी कला सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल या मंडळाचे आभार मानतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. खरोखर वडिलांची इच्छा होती या गणरायाच्या चरणी सेवा करण्याची, त्यांची पूर्ण झाली नाही पण माझा योग आहे. आणि खरोखर आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे गेली 7 ते 8 पिढ्या कारण आता एक पिढी त्याच्यानंतर जर वडिलांना 4 मुलं असतील तर वरसावलीवर गणपती आणतात आहे ना, वरसावलीवर गणपती आणतात. पण माझे आयोजक 7 ते 8 पिढ्या हा मोठा टप आहे. एकदा जोरदार त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. या ठिकाणी ज्या गावची ग्रामदेवता श्री सामदेव कुलदेवता जोगेश्वरी यांच्या चरणी वंदन करून माझे गुरुवर्य श्री दत्ताजी घराटे यांना मानवंदन करून या वाडीतील ख्यातनाम शाहीर शिवराम जोशी त्याचप्रमाणे शाहीर सखाराम पेंढारी यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करून माझे मित्र गणेश पेंढारी, प्रणेश जोशी, रुपेश पेंढारी खरोखर श्री सांब कला पदक अंजनारी ही माझी शाखा माझ्याबरोबर कायम मला साथ करत असते. तेही या ठिकाणी सर्व सभासद उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे पुरेवारी शाहीर राजेश गुरव आणि सर्व माझे युट्यूबर्स आहेत ना, चंदन दर्डे असेल, श्याम शितप, नामदेव मोरे आहेत. सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुद्रा करून स्तवनाला सुरुवात करतो. बघा काय म्हणायचं आणि राहिलं ना आमच्या वहिनी राहिल्या. साडी घातलेल्या वहिनीला बघत जाऊ काय कधी बघत जाऊ. तुम्ही बोललो ना, तुम्ही बोललो त्याची बारी होणार. शेवटपर्यंत साथ देणार. माझ्या बारी मूर्ती तरी द्या. काय करतील ना करतील आहे ना. म्हणून आमचे प्रतिस्पर्धी शाहीर हिंदी गाण्यांचे माहीर आहे ना, प्रतिस्पर्धी शाहीर हिंदी गाण्यांच्या माहीर संजय बुवा जोशी आणि मनोहर जोशी यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करून ही माझी शाखा साई कृपा नाथ मंडळ शाखा चांदोर आणि माझा संपूर्ण वाद्यवृंद यांच्यासाठी ना आजची सेवा गणरायाच्या चरणी अर्पण करतो. म्हणायचंय काय या देहावरती रंगसार जमडविला कला नृत्याचा अंगी अलंकार दडविला हित गुज बोलुनी तव सेवेचा प्रसाद मिळविला हित गुज बोलुनी तव सेवेचा प्रसाद
कैलासवासी जाणू सोमा जोशी व धोंडूराम जाणू जोशी गावकर यांच्या स्मरणार्थ अभिषेक जोशी यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव जोशीवाडी माझ्या सगळ्या माय मुलींच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी द्रौपदी पेंढारी यांचा लाडका नातू शिव चेतन पेंढारी यांच्याकडून खास बुवांसाठी आणि त्यांचं म्हणणं आहे की बुवा बारी खतम टाका एकदम कडक झाली म्हणजे 100 रुपयाचं पारितोषिक आले. त्याचप्रमाणे नूर मोहम्मद ठोंगे अंजनारी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे उदेश सीताराम गुरव रुद्रकक्ष प्रकाश गुरव 151 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे फरमाईश आलेली आहे सावळे या मोहनावर जीव जडला बाबा ठेवू जरा गवळून येईपर्यंत. आणि त्याचप्रमाणे अशोक गडशी भेरळ संपूर्ण वाद्यवृंदासाठी 201 रुपयाचं पारितोषिक. उत्कर्ष गुरु धाडवे आमचा बंधू गुरु धाडवे यांच्या माध्यमातून खास गायकीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. माझे गुरुवर्य गणेश अनंत पेंढारी बघा काय म्हणाले गणेश अनंत पेंढारी यांच्या माध्यमातून सुंदर फरमाईश आलेले आहे 201 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे लक्ष्मी अनंत पेंढारी गौरवी गणेश पेंढारी 201 रुपयाचं पारितोषिक. प्रियांश विनोद पेंढारी गौरेश विनोद पेंढारी 101 रुपयाचं पारितोषिक. श्री साम नृत्य कलापथक अंजनारी शाहीर खास सुशांत गरटे यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे गणराज काजरेकर एजन्सीचे मालक यांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की मुंबईमध्ये जी गवळण गायली होती दिव्यामध्ये ती झाली पाहिजे. त्याचप्रमाणे कोकण सुंदर निसर्ग युट्यूब चॅनल कोकण सुंदर निसर्ग युट्यूब चॅनल शैलेश शिंदे गाव चोरवणे यांच्या माध्यमातून 201 रुपयाचं. त्याचप्रमाणे रामदेव मोरे आणि श्यामशिदा माझे क्लासमेट आहेत है ना युट्यूबरचे दोन्ही कोकणातले ख्यातनाम त्यांच्या माध्यमातून फरमाईश आलेली आहे. लेकी नाती सुना येती घरी नक्कीच तुमच्यासाठी गण या वर्षीचा मुंबईमध्ये माझा गाजलेला गण आहे. त्याचप्रमाणे सतीश भगवे शुभम कडू गण येतो या वर्षानं जो माझा युट्यूबला गण आहे त्यासाठी 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. युनिक एअर कंडिशनर अँड रेफ्रिजरेटर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. या ठिकाणी फरमाईश आलेली आहे गण येतो या वर्षानं पायी बांधून गण येतो या वर्षानं पायी बांधून
चतुर्थीचा सण येतो या वर्षात आई अर्जुन पैंजण येतो या वर्षात आई अर्जुन पैंजण येतो या वर्षात आई अर्जुन पैंजण ओ सारी अवनी बहरली सारी अवनी बहरली आनंद तुझी वासानी अजून एक फरमाईश आहे बरोबर ना बघा काय म्हणतोय मुंबईमध्ये गण गायला होता बरोबर आहे ना अशा गाड्या माऊल्या सगळ्या बसलेले आहेत चाकरमणी सगळं गावाला आलेले आहेत आता बरोबर आहे ना चाकरमणी गावाला आलेले आहेत तर एक बाप आपल्या गणाला काय म्हणतोय गेला असा कारखान्यात गेला आणि त्याच्याजवळ बसला आणि म्हणाला वर्षानुवर्ष पोरं गावाला येत नाही रे वर्षानुवर्ष पोरं गावाला येत नाही त्यांना बघायला जीव असा तरी झालाय सून असं नातवा असतील आहे ना डबल स्टँड बघा काय म्हणतोय काय करू तुला रस नाही उरलत माझे श्वास काय करू तुला रस बाप म्हणतोय नाही उरलत माझे श्वास तुझ्या आगमनाचा हा भास लागे जीवास माझ्या लेखनाती सुना येतील का घरी काय म्हणतोय बाप ही वर्षानुवर्ष अशी माझी लेकरं गावाला येत नाही तर तुझ्या येण्यानं तुझ्या निमित्तानं तरी गावाला येतील काय आहे ना लेखनाती सुना येती घरी वाट पाहतो देवा वर्ष म्हणून अंतरात काय म्हणतो आहे बघा साऱ्या जगाचा तू माय बाप एकटेपणाचा मला दिलास कसा पैशाच्या मोहापायी वाढविला व्याप गावाकडं सोडून लेक गेला माय बाप तुझ्या येण्यानं का येईल माघारी वाट पाहतो देवा वर्ष आणि हे सगळं आताचं हे सगळं श्रेय माझ्या जीवलग मित्राला जाता उठून लागलेला कारण हा माझा जीवलग मित्र माझ्या आयुष्यात आहे म्हणून मित्र वर्ण्यामध्ये सुद्धा गारव्यासारखा आहे बरोबर ना त्यांच्या माध्यमातून आताच्या गाण्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे आणि त्याचा सूर निरागला
गायलेला आहे ना, आणि अप्रतिम गण गायले आहे. आणि भुवनच्या गणाची कटिंग देत नाही, कारण भुवननी सुद्धा गणाराचाच गण गायलेला आणि गणाला काय कटिंग द्यायची आहे ना, त्या विधात्याला कटिंग देणारा मी कोण, बरोबर ना, म्हणून कटिंग देत नाही. बुवा स्तवन रसिकांवरती सुंदर गायलेले आहे, त्याच्याबद्दल सुद्धा काय बोलत नाही, पण गण कसा देतोय बघा. बायको म्हणून 3-4 तासासाठी बायको आहे ना, आणि म्हणून बुवा कसा विषय देते बघा. अगदीच सोन्याचा हा साजणी सडा सारवण करंगणी, माझा आनंद होतोय मनी, एका वर्षाने आज हा घरात आलाय त्रैलोक्याला साथी, एका वर्षाने आज हा घरात
म्हणतो साडी नेसना ग पैठणी करू आरत ही मिळोनी आज विधात्याच्या चरणी एका वर्षाने आज हा घरात राहिली त्रैलोक्यात एका वर्षाने आज हा घरात सुरुवात साप साईडला काढून टाकणार म्हणून गणाला फरमाईश आली आता राहू दे संदीप कगवे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आहे म्हणून घोडा थोडाच हे रांग त्याच्या वडीचा नैवेद्याला मोदक कर साजूक तुपाच हृदयाला माझ्या त्याचा जयघोष हसाजणी जाऊ भजनात रंगुनी होईल सार्थक या जीवनी एका वर्षाने आज हा घरास आलाय त्रैलोक्यात एका वर्षाने आज हा गवळण घेतो आणि बघा कशी सुरुवात करतो बघा मुंबईत काय गवळण गायलेली मनापासून मनापासून हृदयातून मी तुझ्या गाई जवळी काय तो गारट नको काय लागला बसलो त्याच्यामुळे लफडा झाला आहे ना मनापासून हृदयातून मी तुझ्या गाई जवळी सांगतो राधेला मनापासून हृदयातून मी तुझ्या गहाई जवळी वा काय वेगळं ऐकायला नाही गेलंय मी तुझ्या गहाई जवळी
अंगावर आणि जरा कपडे धुवून टाकू म्हणजे चांगले दिसतील म्हणून. आणि परवा पाऊस झाला जोरात पडला पाणीला पाणी घडून म्हणून पर्याला आलं पाणी खदून. ही कोटातली वहिनी म्हणते कपडे कसं धुवू. पर्याला आलं पाणी खदून. ही कोटातली वहिनी म्हणते कपडे कसं धुवू. कोयनीत भेटल्या कुर्ल्या है ना. कोयनीत भेटल्या कुर्ल्या त्या गौरीला खाऊ आणि चांगला बोले बघा. बुवांना वर्ण खाणं असा छिद्रवतो आज. आल्याच्या मांडवावर धरलं चिमूड आणि तवशी. आल्याच्या मांडवावर धरलं चिमूड आणि तवशी. राधाबाई माझी हाय लईच हौशी. दही दूध घेऊन जाते बाजारी दर दिवशी. संगती घेऊन ती चोरमटलेली मावशी. बघायला पहिला दोघं जणांनी भाषण ठोकलं ना आल्यापासून तासभर भाषण. म्हणजे यांची गत कशी आहे बोलू. तुम्ही युट्यूबला टाकणार नसेल ना मेलो तर बोलतो हे टाकायचं नाही. म्हणजे रातभर केला बुवा. म्हणजे आई लोकांना वाटत आहे की तुमची शिंगलवारी ठेवली का काय. हो निवाय काय ना एवढी बेकारवारी केला मी आहे ना. बुवांची गवळून काय म्हणते बेशक तुम मेरी मोहब्बत हो. मनमोहनारे प्रिय सखा सांगना काय माझा गुन्हा. वेड्या मनाच्या समजून घे रे भावना. हा हिंदी गाण्यांचा माहीर ख्यातनाम शाहीर आहे ना. बोलू काय झालं गणपतीला भजन होतं. भजन होतं. हा सगळी हिंदी गाणी नुसती. आणि काय झालं याला वाटवलं लागलं याचं तर याला गुलाम. नुसती प्रेमाची ती गाणी म्हणून झालं ना लग्न है ना. कशा हवी ती चांगलं काहीतरी ते तर वाजवतात दुसरीकडे. आणि काय म्हणतो तिकडे येतो काय म्हणतो शेवटचं गाणं म्हटलं तेव्हा मी चाली कशा फिरवतो आहे ना. गणपती भजन चालू आणि मुंबईतलं सगळं पोहार बिना लागण्याचं आली गावाला. आणि तेवढं काय झालं वाढीत येतात ना पाया पडाय पोरी आहे ना. कसं वाजवशी माहिती तुम्हाला. वाढीत पोरी पाया पडा आली आणि हे भजन करतात. या विठूचा गजर हरी नामाचा मोठ्या म्हणतात. आणि रस्ते वाटत येताना दिसल्या पोरी. आमच्या घरात भजन आणि पोरी येतात वाटतात. म्हणजे आमच्या लांबणं दिसतात ना. पोरी दिसतात आलं आणि असं भजनाला बसलेलं. आणि भजनाच्या समोर पोरी पाया पडायला झाल्या. तो काय म्हणतो माहिती काय. पोरी लगीन कधी करणार गो. पोरी लगीन कधी करणार. पोरी लगीन कधी करणार. माझ्या प्रेमाने तुझ्यावर मान. माझ्या प्रेमाने तुझ्यावर मान. बुवा तुम्हाला जराशी फक्त कटिंग देतो काय देत नाही. बाकी
एंट्री बॉल मारला आहे ना बॉल एंट्री मारला डंग 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 आज तू बाई आहेस भले भले तुला असं नावे उडत नाही म्हणत आहे ना आज तू 3 तासासाठी माझी बायको आहेस तू डॉनवर नाही आहे समूह आहे ना म्हणून दुसरा काय म्हणतो सहर्ष संविधान सादर करीत आहे बहुरंगी नमन आहे ना काहीतरी ठरवा नाही ते कसं म्हणतोय अरे प्रधानजी